सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी कारखानदारांना दर जाहीर करण्यासाठी 30 तारखेपर्यंत मुदत दिली होती. मात्र ती संपूनही निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप पसरला आहे. ऊस दर जाहीर करण्यात होत असलेल्या विलंबामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत नसल्याचा विषय बैठकीत तीव्रतेने मांडण्यात आला. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात त्वरित कारवाई करावी अशी मागणी सर्व शेतकऱ्यांनी एकमुखाने केली. 3400 रुपये दर मिळाल्याशिवाय आम्ही उठणार नाही असा निर्धार करून शेतकरी आता आंदोलनाच्या मार्गावर जाण्यास सज्ज झाले आहेत. आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी झालेल्या या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सरकार आणि कारखानदारांना अंतिम इशारा दिला असून लवकरच मोठे आंदोलन उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिसरातील शेतकऱ्यांची एक बैठक आम्ही घेतली होती. या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला की यावर्षी 3400 रुपये दर घेतल्याशिवाय आपण शांत बसायचं नाही. माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी कारखानदारांना 30 तारखेपर्यंतची मुदत दिली होती, दर जाहीर करा. आज 4 तारीख आहे. आज सोलापूर जिल्ह्यातील 7 ते 8 कारखानदारांनी फक्त दर जाहीर केलेला आहे. या सोलापूरच्या शहराच्या परिसरात जे कारखाने आहेत, दक्षिण सोलापूर असेल, उत्तर सोलापूर असेल, अक्कलकोट असेल, मोहोळ असेल, या भागातील एकाही साखर कारखानदारांनी दर जाहीर केलेला नाही. या कारखानदारांनी दर जाहीर न करणे कलेक्टरचा आदेश असताना सुद्धा, म्हणजे कलेक्टरने जो आदेश दिला होता तो आदेश या कारखानदारांनी धुडकावलेला आहे. एक प्रकारे हा कलेक्टरचा अवमान आहे. म्हणून माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. आणि आज आम्ही सगळे आता तात्काळ माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला त्यांना निवेदन देण्यासाठी कलेक्टर ऑफिसला जातोय. त्या ठिकाणी ठिय्या मागून बसणार आहे की तुम्ही आज आम्हाला आमचा दर जाहीर करण्यासाठी कारखानदारांना भाग पाडा. आमच्या खात्यावर आजच्या आज 3400 रुपये बिल जमा करतो असं कारखानदाराकडून आश्वासन घ्या. तो आम्ही उठणार नाही ही भूमिका घेऊन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात चाललोय. आणि त्याच वेळेस दुसऱ्या बाजूला आम्ही परिसरातील जे कारखाने असतील त्या कारखान्याच्या गेटवर धरणे आंदोलन चालू करण्याचा सुद्धा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं आता डायरेक्ट आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात जातोय, जिल्हाधिकाऱ्यांना भेटतोय, त्यांना सांगतोय हा एक प्रकारे तुमचा अवमान आहे साहेब. आणि कारखानदारांनी दुसऱ्या बाजूला 14 दिवसात ऊस बिल देणं कायदा असताना ह्या कारखानदारांनी कायदा मोडलाय. आज 1 महिना झालेला आहे ऊस गाळपून आम्हाला पैसे मिळाले नाहीत. म्हणून कारखान्यावर तात्काळ गुन्हे दाखल करा. आणि आम्हाला जे दुसऱ्या बाजूला समजा एखाद्या कारखान्याने सांगितलं की बाबा मी एवढा बिल देतो, माझी FRP 2500 रुपये, मी 2500 देणार आहे, माझी FRP 2800 रुपये, मी 2800 रुपये देणार आहे, तर तो आम्हाला दर मान्य नाही. आम्ही जोपर्यंत 3400 रुपये दर कारखानदार जाहीर करणार नाही तोपर्यंत आमचं त्या कारखान्याच्या दारातलं आंदोलन सुरू राहील. हा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे.